महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे अशा माननीय नामदार गिरीश भाऊ महाजनांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। कार्यकर्त्यांना तर आनंद होणारच आहे, परंतु या जामनेर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला प्रचंड आनंद झालेला आहे। गेल्या या 7 वर्षात जे कामं भाऊ मंत्री असताना झाली ती खूप उत्साहदर्शक होती। याची दखल जशी मतदारसंघातल्या मतदारांनी घेतली त्याच पद्धतीने पक्षश्रेष्ठींनी देखील घेऊन भाऊंना मंत्रिपद दिलेलं आहे। निश्चितच आज आनंदाचा दिवस आहे। निश्चितच आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून आज पूर्ण राज्यामध्ये भूतोन भविष्याती असं बहुमत आज आमच्या सरकारला मिळालेलं आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र थांबणार नाही हे जे ब्रीदवाक्य आम्ही केलेलं आहे की निश्चितच आगामी काळामध्ये या महाराष्ट्राचा जो वंचित दुर्लक्षित घटक असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम निश्चितच आगामी काळामध्ये होणार आहे। आज भाऊंनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्याचप्रमाणे भाऊ हे 7व्यांदा निवडणुकीत विजयी झालेले आहेत। निश्चितच आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये भाऊंना जे ब्रीद मिळालेलं आहे संकटमोचक, निश्चितच या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस संकट येतील ते संकट हाणून पाडण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून निश्चितच होणार आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा भारतामध्ये 1 नंबर होणार आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा भारत हा विश्वाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जगामध्ये महासत्ता निश्चितच मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। आजच्या दिवशी आम्हाला एक आशा आहे आणि निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, जल्लोष करण्याचा दिवस आहे।